आज आपण सुरमई फिश फ्राय कसे करायचं ते बघणार आहोत. मासे तेलात सोडल्यानंतर त्याचं कोटिंग निघतं, ते निघू नये यासाठी काय करायचं ते पाहूया. त्याआधी नमस्कार सर्वांना. मी वेदांती तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. सुरमई छान स्वच्छ करून मीठ लावून 10 मिनिटं ठेवली होती. मी मासे तळताना नेहमी मीठ लावल्यानंतर परत एकदा मच्छी स्वच्छ करून घेते. मासे स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याला कुकमाचा आगोळ लावायचा आहे. छोटे 4 चमचे आगोळ घेतला आहे. त्यानंतर सर्व माशांना आगोळ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. माशाचे तुकडे मोठे आहेत त्यामुळे 2 ताटात घेतले आहेत. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हळद आणि मीठ चवीप्रमाणे घातलेलं आहे. आता आपण त्यामध्ये मसाला घालूया. हा मालवणी मसाला आहे. आता मी इथे 4 चमचे मसाला घेतला आहे. 4 टीस्पून मी मसाला घेतला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मसाला घालायचा आहे. आता आपण मसाल्याचं माशांना कोटिंग करून घेऊया. आगोळाच्या पाण्यामध्ये आपल्याला मसाला लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालून आपल्याला व्यवस्थित माशांना दोन्ही बाजूनी मसाल्याचं कोटिंग करून घ्यायचं आहे. आता मसाला छान लावून झालेला आहे. आता दुसऱ्या ताटातली सुद्धा मच्छीला आपण अशाच प्रकारे मसाला छान लावून घेऊया. मच्छी आपल्याला 5 मिनिटं मसाला लावून ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. मच्छीला छान मसाला लावून झाला आहे. आता आपण माशांना रव्याचं कोटिंग बनवूया. त्यासाठी त्यामध्ये मी अर्धा चमचा मसाला घातला आहे आणि पाव चमचा मीठ घातलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. माशांना रव्याचं कोटिंग व्यवस्थित चिकटून राहावं यासाठी तेल मध्यम आचेवरती छान गरम करून घ्यायचं आहे. तेलाला वाफ आली पाहिजे. तेलामध्ये मासे सोडताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि मासे छान क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत. माशांना रव्याचं कोटिंग लावताना दोन्ही बाजूने हाताने दाबून लावायचं आहे, म्हणजे रव्याचं कोटिंग माशाला चिकटून राहते. 2 मिनिटं एक बाजू फ्राय करून घ्यायची आहे. त्यानंतर दुसरी बाजू फ्राय करायची. आता 2 मिनिटं झाली आहेत. माशाची एक बाजू फ्राय झाली आहे. आता आपण दुसरी बाजू फ्राय करून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला मच्छी फ्राय करून घ्यायची आहे. आता 2 मिनिटं झाली आहेत. आपली मच्छी दोन्ही बाजूनी छान फ्राय झाली आहेत. आता आपण ती एका प्लेटमध्ये काढून घेऊया. अशा पद्धतीने मी इतरही मच्छी फ्राय करून घेणार आहे. मालवणी पद्धतीने सुरमईचे सार बनवले आहे. त्याचा व्हिडिओ चॅनलवरती आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन व्हिडिओ नक्की बघा. आवडला तर लाईक करा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू एका नवीन रेसिपी सहित. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू फॉर वॉचिंग.